स्वतः भारत सरकारने महाराष्ट्र सरकारची चोरी पकडली आहे हे मी सांगत नाही, स्वतः भारत सरकारची घटनात्मक संस्था कॅग सांगते. सरकार म्हणतं या वसतिगृहांवरती 1.62 कोटी खर्च झाले, पण कॅगच्या म्हणण्यानुसार हे बंद, ओसाड किंवा वापरण्यातच नाही. मग एवढा पैसा गेला कुठे? ही तर फक्त सुरुवात आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये मंजूर रकमेपेक्षा 3,500 कोटी रुपये जास्त खर्च झाल्याचं CAGचा रिपोर्ट सांगतोय. सामान्य माणूस 100 रुपये पण खर्च झाले तर त्याचा हिशोब ठेवतो, आणि इथे तर 3,500 कोटी रुपये अतिरिक्त खर्च झाले. पण इतक्यावरच गोष्ट थांबत नाही. सरकारचं म्हणणं आहे त्यांनी 85% घरांमध्ये नळातून पाणी पोचवलं, पण कॅगच्या नोंदीनुसार 69% घरांमध्येच पोचलं आहे. म्हणजे फक्त कागदावरती पाणी पोचलंय, पण आजही गावागावांमध्ये टँकरचाच सहारा घ्यावा लागतोय. शेवटी CAGच्या रिपोर्टने राज्याच्या आर्थिक व्यवहारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केलेत. काही ठिकाणी तर आपल्याला नोंदच केलेल्या दिसत नाहीये. जवळपास 18,000 कोटी रुपयांची फेरफार होताना आपल्याला दिसते. मग पुढच्या निवडणुकीमध्ये 1,500 रुपये आले हा प्रश्न राहील, की तुमच्याकडे कारखाना आला, नोकरी आली का, पाणी आलं का, शाळा सुधारल्या का, हा प्रश्न राहील. शेवटी निर्णय तुमचा आहे.